ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाता जाता तुम्ही जे सांगितलं त्यावरून मला कळलं की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करायला हवं हे तुम्ही मांडलेलं आहे. पण बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या परीक्षांबद्दल बरीचशी माहिती नसते. मग हे विद्यार्थी देखील अशा परीक्षा देऊ शकतात का? हे अगोदर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन IAS ह्या सुरुवातीला असं समजलं जायचं की ह्या अर्बन इलिट्स किंवा सिटीमधल्या ग्रॅज्युएट्स आणि इंग्लिश कॉन्व्हेंटच्या स्टुडंटसाठी आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी ही एक थोडीशी अवघड बाब आहे. पण मागच्या 15 ते 20 वर्षापासून जर आपण बघितलं मागच्या वेळेस तर ग्रामीण भागात सुद्धा ह्या परीक्षेबद्दल खूप अवेअरनेस झालेला आहे. किंबहुना असं सांगावं लागेल की मागच्या 10 वर्षामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ज्या ह्या परीक्षेमध्ये फायनल लिस्टमध्ये जे एक प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. आणि अवेअरनेस महत्त्वाची बाब आहे. सर्वात मी अगोदर सुरुवातीला पण सांगितलं की एक न्यूनगंड आहे की अवेअरनेस होतोय हा, पण अवेअरनेसच्या पुढचा बाब आहे की आपण करू किंवा नाही. खूप अवघड आहे. तर ह्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी पूर्वी पण सांगितलेलं आहे की फक्त व्हास्ट आहे, पण व्हास्ट असल्यानंतर आपण जर व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर ही काही मोठी अवघड बाब नाही. आणि इंग्लिशमध्येच आपण एक्झाम देऊ शकतो हे सुद्धा नाही. आपण आपल्या मातृभाषेत सुद्धा ही IAS ची एक्झाम देऊ शकतो ह्याच्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये खूप अवेअरनेस झालेला आहे आणि महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी फायनल लिस्टमध्ये किंवा इवन टॉप लिस्टमध्ये आलेले आहेत. आणि बऱ्याच मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हेच की हा विषय आपण लवकर घेणं आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा एक विषय आहे की आपण निश्चय कधी करावा की डिसिजन लवकर घ्यावा की आपल्याला UPSC करायचे. मला असं वाटतं की हे थोडंसं 12वी किंवा फर्स्ट इयरच्या ह्याच्यामध्ये असेल तर डिसिजन झालं पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की ग्रॅज्युएशन केलं आता पुढं काय, ही कुठंतरी थांबवलं पाहिजे. तो प्रश्न पडलेला असतो आणि मग पर्याय म्हणून मग असं होतं. तसं न करता की आपल्याला करिअरच करायचं असेल आणि ह्या बाबतीत बऱ्याच ह्याच्यामध्ये शासकीय लेवलवर सुद्धा बरेच प्रयत्न आहेत. जसे महाराष्ट्रामध्ये स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स ही मुंबईला एक नामांकित स्टेट गव्हर्नमेंटची संस्था आहे. तिथे ग्रामीण भागातील खास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सहभाग वाढावा, त्यांचं पर्सेंटेज जास्त व्हावं म्हणून जवळपास 11 महिने हा एक विनाशुल्क 11 महिने तिथे एक रेसिडेन्शियल कोर्स असतो. त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग देतात. जे सिनियर विद्यार्थी आहेत, जे सिनियर ऑफिसर्स आहेत, त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस मार्गदर्शन होतं. त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त विषय हा आहे की आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काहीतरी करायचं हा न एक अप्रोच ठेवता की आपल्याला लवकर हे करायचं आणि डिसिजन घेऊन त्यासाठी एक प्लॅन्ड अप्रोच घ्यावा. त्यामुळं मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा सुद्धा मला वाटतं आणखी बऱ्याच प्रमाणामध्ये हा सक्सेस रेट दिसून येईल. सर, ग्रामीण भागाचं झालं, पण आता बऱ्याचदा ओव्हरऑल सगळ्याच पालकांना डॉक्टर आणि इंजिनियर याशिवाय दुसरा पर्याय हा आहे हे दिसतच नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी याच क्षेत्राकडे वळताना दिसतात. तुमचं काय मत आहे याविषयी? सुरुवातीला मला 10 वर्षापूर्वी मला ही जी आई वडिलांमध्ये की डॉक्टर आणि इंजिनियर हेच करिअर म्हणजे बाकी ह्याच्यानंतर आणि आम्हाला सुद्धा तेच जाणवलं होतं की डॉक्टर आणि इंजिनियर ज्यावेळेस डॉक्टर नाही झालो, इंजिनियर नाही झालो तर लोकांना असं वाटायचं की ही इज फेल्ड कम्प्लिटली, यांनी काही केलं नाही असं झालं. पण मला असं वाटतं की ती म्हणजे फारच संकुचित विचारसरणी आहे याची. त्यानंतरही अशा बऱ्याच काही करिअर्स आहेत त्यामध्ये. आणि आता जर बघितलं डॉक्टर आणि इंजिनियर झालं तर माझ्या सर्व्हिसमध्ये जर म्हणतं की बरेच डॉक्टर्स बरेच इंजिनियर्स आहेत. म्हणजे शेवटी करिअर काय असेल तर डॉक्टर आणि इंजिनियरच नाही त्यामध्ये. तर त्यामध्ये बरेच काही आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, MBA आहेत, प्रोफेशनल कोर्सेस बरेच आहेत. आणि आता लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशनमध्ये जर बघाल तर डॉक्टर व्हावं असं जे पाल्यांना वाटत होतं, त्यानंतर काही वर्षांना त्याच पालकांना वाटलं की नाही इंजिनियर व्हावं, इंजिनियर होऊन MBA करावं किंवा ह्या बाबी झालेल्या आहेत. त्यामुळं डॉक्टर आणि इंजिनियर होणं हेच विद्यार्थ्यावर थोपवणं असं मला असं वाटतं की हे थोडंसं संकुचित विचारसरणी आहे. त्याही पलीकडे बरेच करिअर्स आहेत. आणि डॉक्टर्स आणि इंजिनियर्स म्हणजे आता सिव्हिल सर्व्हिसमध्ये सुरुवातीला बऱ्याच वेळेस 60-70च्या दशकात आर्ट्स ह्या फॅकल्टीचं वर्चस्व होतं. पण ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा इतकं टेक्निकल झालेलं आहे. बऱ्याच इश्यूज आहेत, बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात. इंटरनॅशनल लेवलवर बरेच डेलिकेशन असतात. त्यामध्ये टेक्निकल लोकांचं सुद्धा फार महत्त्वाचं आहे.
त्यामुळं ठीक आहे, डॉक्टर इंजिनियर झाला, ठीक आहे, हे बारीच्या गोष्टी झाल्या, पण स्टील यू हॅव बेटर अपॉर्च्युनिटीज इन सिव्हिल सर्व्हिसेस. नक्कीच सर, पण पालकांचा जो ओढा असतो तो आपण बऱ्याचदा पाहतो की याच क्षेत्राकडे वळलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या क्षेत्राकडे वळताना आधी ही डिग्री घेऊन मग त्या क्षेत्राकडे वळावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचा जो कालावधी आहे तो वाढलेला दिसून येतो. तर मला आणखीन बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारायचे, मात्र कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झालेली आहे. शिक्षणाच्या वाटामध्ये घेते एक छोटासा ब्रेक.